आगामी मोहरम सणाबाबत आज सोलापूर शहरात पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटी मीटिंग घेण्यात आली। या बैठकीदरम्यान पोलीस आयुक्त यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती दिली। तसेच मोहरम निमित्त कुणीही बळजबरीने वर्गणी देणगी अथवा फी आकारली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे। तसेच सवारी पंजे मंडळांनी कोणत्याही मोहरम कमिटीला वर्गणी देऊ नये, त्यांना अधिकार नाही। वक्फ बोर्डचे पत्र आम्हाला प्राप्त झाले असून दोन्ही कमिट्या यांना वर्गणी किंवा कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारण्याचे अधिकार नसल्याचं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्पष्ट केलं आहे। याबाबत अधिक माहिती देताना पोलीस आयुक्त एम राजकुमार काय म्हणाले पाहूयात। आज सोलापूर शहरात मोहरम सणानिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आलं होतं। आपलं सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्री कारंजे साहेब आणि DCP पाटील मॅडम, जैन मॅडम आणि यावलकर आणि इतर विभागाच्याही सर्व अधिकारी उपस्थित होतं। शांतता समितीच्या आणि मोहरम कमिटीच्या सर्व सदस्यांनी सूचना मांडलेल्या आहेत। त्यानुसार कॉर्पोरेशनच्या वतीने आणि पोलीस विभागाच्या वतीने जे आवश्यकता कारवाई ते करण्यात येईल आणि जे प्रशासनाच्या वतीने जे काही अटीशर्ती आहे त्याबद्दलही आम्ही सूचना दिलेल्या आहेत। सर्वांनी दिलेल्या सर्व अटीशर्ती आणि सूचनाचे तंतोतंत पालन करावे, जेणेकरून या उत्सव कुठल्याही प्रकारच्या गालबोट न लागता शांततेने पार पडेल। सर्व मुस्लिम बांधवांना मोहरम सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा। वक्फ बोर्ड कार्यालयातून आम्हाला पत्र मिळालेलं आहेत। दोन्ही कमिटीला कुठल्याही प्रकारच्या वर्गणी जमा करायला अधिकार नाही आहे म्हणून त्याबद्दलही सूचना दिलेल्या आहेत। त्याच्या जे पत्राच्या कॉपी आम्ही दोन्ही कमिटीला देणार आहेत आणि माध्यमाच्या प्रतिनिधींनाही आम्ही कॉपी देऊ। सर्व मुस्लिम बांधवांना आणि जे सवारी पंजे वगैरे जे स्थापन करणार आहे आपल्यालाही आमच्या आव्हान आहेत। कोणालाही आपण वर्गणी किंवा कंटनी अशा जबरदस्ती द्यायची आवश्यकता नाही आहे। कोणी काय असं जबरदस्ती केलं तर आपण पोलीस विभागात संपर्क करावे, जेणेकरून आम्ही योग्य कायदेशीर कारवाई करू। धन्यवाद। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।